हे पहा, ह्या काळ्या वालाच्या शेंगा आहेत. आमच्या घरी डॉक्टरांना ह्या खूप आवडतात. याचा काळ्या मसाल्याचा रस्साही करतात. पण सगळ्यात जास्त जर आवडत असेल कोणत्या, तर याची सुक्की भाजी केलेली. सुक्की भाजी फार छान लागते. आता ह्या सोलून घ्यायच्यात मला, आणि सोलल्यावर मी दाखवते. पहा, असे काळे निघतात. काळाच वाल म्हणतात त्याला. आणि कुकरमध्येच वाफ देऊन, एक शिट्टी देऊन जर काढून घेतल्या ना, मग त्याची बहारदार सुक्की भाजी करतात. तर मी आधी सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते भाजी कशी करायची ती. हे बा, काळेवाल सोलून झालेले आहेत, धुवून घेतले. हे काय असतं, फोलपाटाच्या आत असतात, त्याच्यामुळे हा विषय जास्त धुण्याचं कारण नसतं. पण एकदा धुवून घेतलेले. आता कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या शिजा टाकणे. हे पहा, आधी परत टाकते. एक ग्लासभर पाणी लागतं त्याला साधारणपणे, आणि एकच शिट्टी करून घ्यायची त्याला, जास्त नाही, कारण ते लगेच शिजले जातात. आणि थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही. पहा, एक अर्धा चमचा म्हणून मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे फक्त एक शिट्टी होईपर्यंत ठेवणार, आणि मग थंड व्हायला एक 5 मिनटं ठेवायचे. नंतर ती कशी सुकी भाजी करायची ती मी तुम्हाला दाखवते. हे पहा, फ्राय भाजीसाठी मी काय केले, 7-8 हिरव्या काळ्या मिरच्या घेतल्या, तिखट असतात. खडं मीठ घेतलेलं आहे. सालासकट लसूण घेतलेला आहे. तो बारीक असतो, एक तर आपल्याला तो सोलता येत नाही. पण विशेष म्हणजे माझ्या आईन मावश्या नेहमी म्हणायच्या की सालासकट जर घातला तर भाजी चवदार आणि ताकदीला चांगली असते. आणि इथे मी कोथिंबीर जी निवडली, त्या कोथिंबीरीच्या ह्या काड्या घेतलेल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर याचं एक वाटण काढणार आहे, आणि ते वाटण काढल्यानंतर तुम्हाला दाखवते मग. हे पहा, आता आपले वाल ना शिजलेले आहेत. मसाले एक शिट्टी घेतली आणि गार थंड करून घेतलेले. आणि एक शिट्टी घेतल्यानंतर हे पहा, छानपैकी मऊ झालेले आहे. थोडं पाणी आहे, पण आता ते ठेवणार मी मुरण्यासाठी त्याला. तर फोडणी देताना काय करायचं पहा, प्रथम तेल टाकले मी फोडणीला. थोडासा ताव येऊ द्यायचा आहे त्याला, आणि ताव आल्यानंतर चांगला ताव आला की मग मी वाटाणे त्याचं तयार करून घेतलं. पेस्ट तयार करून घेतली ती. म्हणजे ती कोथिंबीरीच्या काड्या का घेतल्यात माहिती आहे का, पाल्यापेक्षा काड्यामध्ये सत्वही जास्त असतं, आणि खरं पौष्टिकपणा त्याच्यातच असतो. पण आपण तो सहसा घेत नाही. वड्या करतो कोथिंबीर त्यावेळी ठीक आहे, पण एरवी मात्र त्या तशाच वाटल्या गेल्या पाहिजे. पहा, आता कढईला ताव आलेला आहे. थोडीशी मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकले मी त्याच्यामध्ये. माझ्याकडे लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे थोडी, ती टाकली मी. पण बाकी काही मसाला आपण त्याला वापरलेला नाही. आणि आता ही पेस्ट आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत. ज्याचं वाटण तयार केले ते मी आता कढईसुद्धा बंद केला आहे, गॅससुद्धा. आणि या कढई आम्ही उन्हाळा खूप, त्याच्यामुळे. आणि त्याच्यातच थोडीशी आता हळद टाकलेली, थोडीशी धनापूड टाकली, उन्हाळा आहे म्हणून. नाही तर धनापूड खरं नाही टाकत आम्ही. आणि त्याच्यात आता हे टाकून द्यायचं. पहा, इतकी स्वादिष्ट लागते ना की, म्हणजे रस्सा भाजी तर करतो भातावरती ती छान, पण पोळी बरोबर ती जी रस्सा भाजी, सुकी फ्राय भाजी म्हणून त्याला, ती जी होते ना, ती अप्रतिम चव लागते. पहा, पूर्णासारखे शिजलेले असतात. पाणी दुसरं नाही, हे आपल्याला टाकून नाही द्यायचं, म्हणून आपण ते टाकलेलं आहे. आता मी गॅस पुन्हा ऑन करते. उन्हाळ्यामुळे उष्णता इतकी आहे. हां, गॅस ऑन केलेलं आहे मी आता. आणि आता फक्त हे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये आटून द्यायचं, बाकी काही नाही. तर थोडंसं आटू द्या पाणी. आता हे मऊ थोडंशी फ्राय झालं की मग मी तुम्हाला दाखवते. हे पहा, 5 ते 7 मिनटं आपण त्याच्यात असलेलं पाणी, वालांमध्ये काळ्या, ते आटवून घेतलेल्यावर झाकण ठेवलं होतं मी. त्याच्यात पाणी ठेवलेलं होतं, म्हणजे वाफेने आणखी मऊ होतात. तसे तर ते शिजलेले आहेत. एक शिट्टी पुरेशी होती. तुम्हाला हवी असली तर दुसरी तुम्ही करू शकता. पण हे पहा, म्हणजे मऊ होतंय, त्याच्यामध्ये शिजतंय चांगलं. तर अशा प्रकारे आपली काळा वालाची भाजी पोळीबरोबर, भाताबरोबर, तोंडी लावायला अशी म्हणून ही भाजी खूप छान लागते.
आमच्याकडे तर फार आवडते सर्वांना पातळपेक्षा. तर तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मग मला कमेंट करा की या पद्धतीने जर आपण भाजी केली तर ती कशी होते. खूप सुंदर होते. तुम्ही करूनच पहा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर जरूर कळवा. काळ्या वालाची सुक्की भाजी, ना शेंगादाणे वापरले ना खोबरं जास्त वापरलं, फक्त हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या एवढंच वापरलेल्या आहे. चला तर मग तुम्ही बनवून बघा बरं एकदा. खूप छान आहे. आणि हे वातळ नसतात जास्त, खायलाही रुचकर असतात इतर वातापेक्षा. धन्यवाद.